मना गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया काळाची एवढी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माये बाप सोडविना बंधू पाटची बहीण शेजची कामिना दूर राहे सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक सोयरी भली भली तू का म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्रपाने वाचून या त्या भगवंताशिवाय तुला कोणी सोडू शकत नाही म्हणून त्या द्वारात आपल्याला जाता आलं पाहिजे त्याच्या द्वारात जर आपण गेलो 100% आपली सुटका होणार आहे आणि म्हणून महाराज म्हणतात देवाची दारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधी येल्या जर त्या भगवंताच्या दारात जर आपण गेलो आणि भक्तिभावाने जर त्या भगवंताचं भजन जर केलं तर परिणाम काय होतो तेने मुक्तीचारी साधी येल्या 4 मुक्तीची प्राप्ती होती म्हणून सांगितलेलं आहे 4 मुक्ती कोणत्या सलोकता समीपता सौरूपता आणि सायुज्यता 4 मुक्ती शास्त्रानं सांगितल्या सलोकता म्हणजे त्या भगवंताचं भजन केल्याच्या नंतर त्या स्वर्गात जाण्याचा योग येतो तिथं जाता येते ते ठिकाण आपल्याला भेटतं आणखी भगवंताचं जर भजन आपण जर केलं समीप म्हणजे जवळ जाता येते देवाच्या जवळ देव आपल्याला जवळ घेतो अजून थोडंसं जर भजन केलं तर भगवंताच्या स्वरूपाची ओळख होते आणि भगवंताच्या स्वरूपाची ओळख झाल्याच्या नंतर त्या अवस्थेला जर हा जीवात्मा जर गेला तर शेवटची जी मुक्ती आहे सायुज्यता नावाची की जिथं गेल्याच्या नंतर मी राहत नाही तुझ्यातलं तू पण आणि माझ्यातलं मी पण गळून जाते आणि तिथं काय होते देव पाहावयाशी गेलो आणि माझा मीच देव झालो ही अवस्था प्राप्त होते आणि ही अवस्था माझ्या तुकोबाऱ्याला प्राप्त झालेली आहे आणि ती अवस्था तुम्हाला आम्हाला प्राप्त झाली पाहिजे या जीवाचं हित झालं पाहिजे तो परमार्थ ह्या जीवाला कळावा ते देवाचं द्वार ह्या जीवाला कळावं हा जीव या संसारात आल्याच्या नंतर भरकट गेलेला आहे म्हणून या जीवाला हा मार्ग दाखवण्यासाठी साधू संत या ठिकाणी आले कुठून आले आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी वैकुंठवासी आलो याची कारणासे बोलिले जे रुसे साच भावे वर्तावया सांडोने संताचे मार्ग आडराणी भरले जग उच्चिष्टाचा भाग शेष उरले ते शेव अर्थ लोपली पुराणे नाश केला शब्दज्ञाने पिठू भक्तीचा डांगोरा कळी काळासी दरारा तुका म्हणे करा जय जयकार आनंदे तिथून इथं आले या जीवाच्या उद्धारासाठी आणि इथं येऊन आपल्याला उपदेश केलेला आहे काय केलेला आहे अभंगाच्या दुसऱ्याच्या Oh
हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे. 4 मुक्ती प्राप्त होतात भगवंताचं भजन केल्याच्या नंतर. असंच कीर्तनामध्ये महाराज म्हणू लागले की त्या भगवंताचं भजन केल्याच्या नंतर मुक्त्या प्रसन्न होतात. मुक्त्या. एका पोरानं रात्रभर भजन ऐकलं आणि उद्या सकाळच्या पारी महाराजाकडे गेलं आणि महाराजाला विनंती करू लागलं, महाराज आणि मुक्ती प्रसन्न करायचा मला मार्ग सांगा. देव म्हणले फक्त देवाचं भजन कर, ती मुक्ती तुला प्राप्त होती. तर महाराज म्हणले ती मुक्ती नाही, माझ्या वर्गात जी मुक्ती आहे ती मला प्रसन्न झाली पाहिजे. म्हणले बाबा त्या मुक्तीसाठी हे भजन नाही, ही मुक्ती वेगळी आहे. महाराज लोक विचित्र झाले. असं कीर्तन चालू होतं. महाराज म्हणले थोडं माणसानं डोक्यानं काम केलं पाहिजे. म्हणले त्या बाईनं ऐकलं भजनामध्ये कीर्तनामध्ये आणि घरला गेली. जे ओतल असते आपलं जाळ घालायचं, आंघोळीला स्नानाला पाणी ठेवलं आणि जे जळतण होतं इंधन त्या चुलीत घालायचं. तर ती रात्रीचं तिला आठवण आली महाराजाची डोक्यानं काम करा म्हणून. तिनं हातानं घालला गेली, त्या केसामध्ये अडकले आणि जळाली. महाराज त्या गावात महाराज आले आणि महाराज म्हणले महाराज आणि तुम्ही काय बरोबर नाही. म्हणले काय झालं. म्हणले बाई तुम्हीच तर म्हणले म्हणजे कीर्तनामध्ये डोक्यानं काम करा. मग काय झालं. म्हणले मी काल डोक्यानं काम करायला गेले, म्हणजे जळून गेली. म्हणजे बाई काय केलं. काहीच नाही. म्हणले वतलामध्ये डोक्यानं पराठ्या दाबल्या. म्हणले बिंदान. बाई तुला असं म्हणलो नाही. म्हणले डोक्यानं काम करा म्हणजे जरा विचार करा. विचारानं आम्ही काम केलं पाहिजे. जीवन जगत असताना विचार असला पाहिजे. आमच्या सुखात आमच्या हिताचं काय, आमच्या नुकसानाचं काय, पाप काय पुण्य काय, खरं काय खोटं काय, हे आम्हाला विचार आम्ही केला पाहिजे. सारा सार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठो. क्षणी हाची करावा विचार तारा वया पार भवसिंधू. भवसिंधू म्हणजे हा संसार जर तरुण जावा असं तर वाटत असेल आपल्याला. क्षणोक्षणी पुन्हा प्रश्न आला. क्षणोक्षणी विचार करायचा. क्षणोक्षणी जर विचार आपण जर केला 100% त्या भगवंताच्या दारामध्ये जाण्याचा क्षण प्राप्त होऊ शकतो. पण आपण विचार करतच नाही. आपण ऐकतो सोडून देतो आणि अविचार करतो. आपण एक जण असं वाट्यानं जाऊ लागलं, एक मुलगा वाट्यानं जाऊ लागला आणि वरून विमान गेलं. वरून विमान असं हुर्र आलं आणि निघून गेलं. ते रडतच आईकडे आलं, आई मला वाचव, आई मला वाचव, आई मला वाचव म्हणलो. अरे काय झालं म्हणले तुला एवढा जोरजोरानं ओरडायला लागलास. आई काय सांगू आई म्हणला, तुला मेलोच असतो म्हणला. अरे झालं तरी काय म्हणली. नाही नाही मेलोच असतो बापरे वाचलो म्हणला मी. बाबा झालंही काय, डोसकावून इमान गेलंय म्हणला. काय येडा सर म्हणली. आणि काय होते म्हणले गेलं, आणि जर पडला असतो तर मला मिळतोच की नाही म्हणलं. काय विचार करतात माणसं. हा विचार सांगितला, अविचार नाही विचार करायला सांगितलंय आम्हाला. आणि विचार हा फक्त माणूस करू शकतो.
असं कधी झालंय का या गावातले 10-12 बैल एकत्र आले, त्यांनी मीटिंग घेतली आणि या ग्रामपंचायतीच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे, असं कधी ठरलेलं का त्यांनी? नाही. माणूस हा करू शकतो, एवढी ताकद त्या मानवी जन्मामध्ये आहे. आणि या देवाच्या द्वारात आपण जर क्षणभर उभं राहिलं तर श्लोकातील 4 मुक्ती आपल्याला प्राप्त होतात. का तर त्याचं साधन आम्हाला सांगितलेलं आहे. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. काय सांगितलं साधू संतांनी? हरी मुखे म्हणा. हरीच का मुखे म्हणा? हरीच का मुखे म्हणा? कारण हरी हा जो शब्द आहे या जीवाचे दुःख हरण करू शकतो आणि सुखाची प्राप्ती करू शकतो, म्हणून त्या भगवंताला हरी असं म्हटलेलं आहे. आणि तो हरी कुठे आहे तर तो हरी आनंदाच्या पदावरती बसलेला आहे. सत पद ते ब्रह्म, चित्त पद ते माया, आनंद पदी जया म्हणती हरी. आणि ते आनंद आम्हाला प्राप्त व्हावा असं जर वाटत असेल तर मुखानं हरी हरी म्हणणं गरजेचं आहे. आणि हे भजन केलं कुणं, या हरी हरी म्हणलं कुणं? गवळणीनं म्हणलेलं आहे आणि त्यांचा उद्धार झालेला आहे. हरी हरीने माझे हरिले चित्त, हरिले चित्त. गवळणीचं चित्त भगवंतानं हरवलं. आणि खऱ्या अर्थानं परमार्थामध्ये चित्ताची गरज आहे. कशाची? चित्ताची. नुसतं चित्तच असून गरज नाही तर ते चित्त शुद्ध असावं लागतं. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती आणि व्याघ्र नद खाती सर्पतया म्हणलंय. जर ते चित्त जर शुद्ध झालं, व्याघ्र सुद्धा त्याला खाऊ शकत नाही, हिंस्र प्राणी सुद्धा त्याला काही करू शकत नाही. आणि परमार्थासाठी ते चित्त गरजेचं आहे. आमचं चित्त नसतं. आम्ही आलोय आता कीर्तनामध्ये, पण आमचं लक्ष कुठं आहे? घराचा दरवाजा लावलाय की नाही, की लेकरू उठलं का काय, की बैलाकडे कोणी गेलंय का नाही, की आमचं लक्ष दुसरीकडे आहे. चित्त नाही नामे तर देव, आणि ते शुद्ध असावं लागतं. परमार्थासाठी त्या शुद्ध चित्ताची गरज आहे. आणि मग त्या शुद्ध चित्तानं, त्या भक्ती भावानं हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा असं जर आपण म्हटलं तर त्याच्या पुण्याला गणना नाही. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. त्या भक्ती भावानं त्या भगवंताचं भजन केलं पाहिजे. कीर्तन चालू आहे,
भजन चालू आहे पण त्या कीर्तनामध्ये जर आमचा भाव नसेल तर देव पाहू शकत नाही, त्या द्वारापर्यंत आपण जाऊ शकत नाही, त्या मुक्ती आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही। देवाला बाकी तुमची अगरबत्ती लागत नाही, तुमचं नारळ लागत नाही, तुमचा भंडारा लागत नाही, तुमची पंगत लागत नाही, काहीच लागत नाही भगवंताला। भाव पाहिजे, भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती बोलू नये। भाव नसेल तर भक्ती नाही, भाव पाहिजे। आणि देव हा विचार कधी करत नाही हे काय काळा आहे का गोरा आहे, दिसायला लय चांगले ते देवाला आवडते असं नाही। तुमच्या चांगुलपणाला वरच्याला देव बघत नाही, देव भक्ताच्या मनामध्ये भाव किती आहे हे बघतो। उच्च नीच काही नेने भगवंत, उच्च नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखून या। भक्ताचा भाव बघतो फक्त। देव भावाचा भुकेला, न पाये जात पात अथवा कल्ला, साधा भोळा ये उधरीला ऐसा लौकिक तयाचा। ते बाकी काहीच बघत नाही, भाव बघतो आपला। आणि त्या भावाने भगवंताचं भजन केलं पाहिजे। परिणाम असा होतो त्याच्या पुण्याची गणना नाही, एवढं मोठं पुण्य त्याला प्राप्त होते। आणि त्या पुण्याची प्राप्ती करून घेण्यासाठी भगवंताचं नामस्मरण भजन केलं पाहिजे, कीर्तन केलं पाहिजे। आणि आमच्यावर सुद्धा भजनावर कीर्तनावर ती जबाबदारी आहे। आज समाजाला ज्या गोष्टीची गरज आहे ते दिलं पाहिजे। जैसा प्रसंग येता सामोरी, तैशी भजने केली नाना परी, परी ही कळावयापुरी बुद्धी कमी पडली लोकांची। आता भजन ते करावं लागणार आहे आम्हाला, समाजाला काय आवडतं त्यांची गरज बघून द्यावं लागणार आहे। त्याला ताप आली, आपण त्याला पोटाची गोळी दिली तर काही उपयोग नाही, बिमारी कळणं गरजेचे आहे। आणि साधू संतांनी हे बदल करत गेले। जे कीर्तनावरती नाथांनी भारूड आणलं, का भारूड आणलं, समाजाला ते आवडू लागलं। भारूडाच्या नंतर गवळणी आल्या, हे बदल करत गेले, समाजाला जे जे लागते देत गेलेत महाराज। आणि ही जबाबदारी आमची कळत्या लोकांची आहे की ते आम्हाला दिलं पाहिजे, पण आम्ही करू देत नाही। ते एखादं लेकरू जर मंदिराकडे जाऊ लागलं, अरे बस तिकडे कशाला जाते म्हणते, बाप तिकडे जाऊ नको, आम्ही जाऊ देत नाही तिकडे। खरं किती जण येतो असं, ती काळाची गरज आहे। आज आपली पावलं परमार्थाकडे वळली पाहिजे महाराज। आज ह्या कर्मसृष्टीवर आजही गाईचं वासरू 100 गायीमध्ये जर सोडलं तर ते स्वतःच्या आईला जाऊन पिते, पण आज ह्या पृथ्वी तलावर हेच मनुष्य जन्म, हेच माणसाचं लेकरू आज त्याच्या आई बापाला वृद्धाश्रमामध्ये वाटला होती, वृद्धाश्रमामध्ये। ही आनंदाची गोष्ट नाही, दुःखाची आहे। इकडची नायगावाकडची घटना आहे। आमच्या बाप अधिकारी होते, दोन्ही लेकराला शिकवलं माय बाप, लेकर विदेशामध्ये नोकरीला लागले, मोठ्या हुद्द्यावर पदावर गेले, लाखो रुपये त्यांना पगार, आणि त्यांची आई वारली। आई नांदेड जिल्ह्यातली घटना आहे। भारत सरकारने त्यांना पत्र केलं, अरे म्हणे तुमची आई वारली, तुम्ही या अंत्यविधीला। महाराज त्याने तिकून पत्र वाटलं भावाला, बारका भाऊ मोठ्या भावाला म्हणते, दादा आई वारलेली आहे, पत्र आलेलं आहे, मला काम आहे, एक काम कर, तू आता आईच्या अंत्यविधीला जाय, बाबा मेल्याच्या नंतर मी जातो। याच्यापेक्षा मोठं दुर्दैव काय असते। महाराज आईच्या अंत्यविधीला आले नाहीत, नगरपालिकेने अंत्यविधी केली, बाप वृद्धाश्रमामध्ये होता।
आणि जेव्हा बाप वारला तेव्हा पुन्हा भारत सरकारने एक पत्र त्यांना पाठवलं, म्हणजे तुमचे वडील वारलेत, अंत्यविधीला या. तर तिकून पत्र आलं भारत सरकारला आणि त्यांनी सांगितलं आम्ही येऊ शकत नाही, तुम्हाला काय करायचं ते करा. ह्या टोकाला जाऊन समाज आता भिडलेला आहे. माणूस माणसाला खाण्यासाठी तयार झालेला आहे आणि म्हणून कीर्तनाची गरज आहे, म्हणून सत्याची गरज आहे. मायबाप आपण हे विसरून गेलो आणि म्हणून आपल्या पाठीमागे चिंता नावाचा आजार लागलेला आहे. आज माणसाकडे गाडी घोडी पैसा पाणी सगळं झालंय, पण माणूस आयुष्य त्याचं कमी झालंय. आयुष्याला हरपलाय माणूस, आयुष्य नाही त्याच्या, समाधान सुख नाही त्याला, त्याला चिंता नावाचा रोग झालेला आहे. कबीर एका ठिकाणी म्हणतात, चिंता ऐसी डाकिनी है काट कलीजा खाए, चिंता ऐसी डाकिनी है काट कलीजा खाए, बैद बेचारा क्या करे कहाँ तक दवा लगाई कबीरा, कहाँ तक दवा लगाए. चिंता ऐसी डाकिनी है काट कलीजा खाए, वैद बिचारा क्या करे कहाँ तक दवा लगाए. आणि या चिंता नावाच्या आजाराला कमी करणारा जगामध्ये आणखी डॉक्टर पैदा झालेला नाही. आणि चिंता नावाचा आजार जगात कमी करणारा जर कोण असेल तर त्याचं नाव आहे संत. तेच फक्त करू शकतात. आणि म्हणून महाराज म्हणतात संताचे संगती मनो मार्ग गती, आकळवा श्रीपती येणे बनते. हे चिंतेच आपल्या निरसन करू शकतात. त्याच्या पुढे म्हणतात जळ वरी वरी शाळी मळ, योगिया सहबाहे करी निर्मळ. आंघोळ पाण्यानं करून फक्त वरून धुयालोत आपण, पण आतलं काय, आतलं जर क्लिअर करून, जर आपल्याला क्लिअर करून घ्यायचं असेल तर संताची संगत, ते ह्या मनाला मार्ग देऊ शकतात. अशा त्या संताच्या संगतीत जाऊन आपण जर भगवंताचं जर भजन केलं, पुण्याची गणना कोण करे, त्याच्या पुण्याला गणना नाही. मग काही लोक म्हणले महाराज मग आता संताच्या संगतीत जर आम्ही जाऊन बसलो, जर रात्रंदिवस जर आम्ही तिथं जाऊन जर बसलो तर मग आमचं कसं होईल, म्हणजे संसार करायचा नाही का. मग आईचे जे आईनं आम्हाला जन्म दिलाय त्यांचं पालन पोषण कसं करायचं, 4 पुरुषार्थ आम्ही कसे करायचे, सगळ्या जबाबदारी आहेत. इथं जन्माला आलोत आपण, मुलगा म्हणून आई वडिलांचं पालन पोषण करणं आपलं कर्तव्य. जिच्याशी आपण लग्न केले तिचा पती म्हणून आपलं कर्तव्य तिचं पालन पोषण करणे. मग हे जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. धर्म अर्थ काम पुरुषार्थ, धर्म अर्थ काम आणि मोक्ष 4 पुरुषार्थ पार पाडावे लागतात. अर्थ म्हणजे पैसा बी कमावा लागतो. मग तिथं जाऊन बसलं तर कसं होईल, मग संसाराचं कसं, तर त्यावर सोपा मार्ग आमच्या साधू संतांना सांगितलाय. पुढे महाराज काय म्हणतात, असोनी संसारी असोनी संसारी असोनी संसारी जिभे वेगू करी, वेद शास्त्र उभारी बाहे सदा. मग म्हणले बाबा ठीक आहे, तू संसारात राहा, संसार सोडू नको, पण संसारामध्ये गुंतून पडू नको. संसारात असणं वेगळं आणि गुंतून पडणं वेगळं. संसारी आसारे हो, असोनी आसारे
असावे आसोनी नसावे. संसारात राहा पण कसं राहा? कमळाच्या फुलासारखं. कमळ चिखलामध्ये असतं पण चिखल न लागे अंगी म्हणलंय. जसं दूध आहे संसारात कसं व्हावं लागतं? ह्या संसारामध्ये दूध आहे, दुधापासून काय बनतं? दही. दह्याचं मंथन केल्याच्या नंतर लोणी. लोण्याला कडवल्याच्या नंतर तूप मिळतं. आणि ते निघालेलं तूप त्याच दुधावर जर टाकलं तर त्या दुधात बुडत नाही, वर येतं पृष्ठभागावर. का बरं? दुधातच आहे ना, ते त्यात मिसळायला पाहिजे की नाही? पुन्हा त्याच्यात मिसळत नाही. कारण का? ते त्यातलं जडत्व निघून गेलेलं असतं आणि ते शुद्ध झालेलं असतं. तसं ह्या संसारामध्ये आपल्याला शुद्ध होत आलं पाहिजे, आपल्याला जडत्व निघून गेलं पाहिजे, गुंतून पडायचं नाही. संसारात राहा. परंतु हा संसार कसा आहे? जर मधात गुंतून जर पडलं तर संसार चांगला नाही, मग आपलं नुकसान करते. संसार दुःख मुळ चहू बाजून इंगळ सुख नाही कोटे रात्रंदिवस तळमळ. सुख संसार कसा आहे? इंगळासारखा आहे. त्याला कुणी कुणी हात लावा तुम्ही, भाजूनच निघणार. मग हा जीव भाजून निघू नये म्हणून ह्या संसारामध्ये गुंतून पडू नका म्हणलंय. सावध राहावं म्हणलंय आपल्याला. सावध. इथं सावध राहावं लागणार आहे. ह्या संसारात जर सावध नाही राहिलो तर संसार भाजून काढतील. बहिणाबाई एका ठिकाणी म्हणतात, अरे संसार संसार जसा तावा चुलीवर आधी हाताला चटके मग मिळते भाकर. गरम तव्यासारखा आहे, इथं हात भाजून निघतात. आणि ह्या संसारामध्ये आपल्याला सावध राहावं लागणार आहे. ह्या संसारामध्ये राहून महाराज आज तुकोबारे त्या संसारात होते पण असो नसल्यासारखं होते. तुम्ही आम्ही कीर्तनात आलो, साधू संत सुद्धा कीर्तनात आले, परंतु ते येताना सावध होऊन आले. आपण सावध होऊन आलोत का? नाही. ते सावध होऊन आले. सावध झालो हरीच्या आलो जागरा पळून या गेली झोप होते आड पापते. ते सावधपणानं आले, आपण सावधपणानं नाही. आपण बेसावध आहोत कीर्तनामध्ये. पण या कीर्तनामध्ये आपलं मन आपलं चित्त असलं पाहिजे. नाहीतर महाराज एका ठिकाणी म्हणले, माकड बैसले कीर्तनी हरीचे गुण न ऐके सर्वनी. इथं आलंय पण हरीचे गुण ऐके ना, दुसरंच काहीतरी चाललंय. कोणाला तोटा मागते, कोणाला बिडी मागते, इकडं तिकडं लक्ष आहे. सभे बसल्या नारी दृष्टी घाली तयावरी. इथं एक प्रकारचा माणूस नाही, जितक्या व्यक्ती तितक्या प्रवृत्ती आहेत. म्हणून भजन कीर्तनामध्ये सावध होऊन या म्हटलंय आपल्याला. का? ह्या संसारात जे जे सावध झाले त्यांचा उद्धार झालेला आहे. आणि जे सावध नाही ह्या भवसागरामध्ये गोच्या खाल्ल्यात त्यांनी, इथंच बुडायला लागलेत रात्रंदिवस. आणि मग या संसारामध्ये येत असताना जे 16 संस्कार आपल्या धर्मामध्ये सांगितलेत आणि त्याच्यातला जो आपला विवाह नावाचा संसार आहे, ब्रह्मचर्य आश्रमातून जेव्हा आपण गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करतो आणि अग्निपंचाच्या साक्षानं, अग्नीच्या साक्षानं, सूर्यदेवाच्या साक्षानं जेव्हा आपण एका मुलीशी, एका राजा म्हणून आपण जेव्हा पदार्पण करतोय की मुलगी जेव्हा राजाची राणी म्हणून या गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करते, तिथे सुद्धा आपल्याला भवसागरामध्ये संसारात गृहस्थाश्रमात जात असताना त्या भटजीनं आपल्याला सावध व्हायला सांगितलेलं आहे. थांब आता सावध सावधान समय साधा समीपी असे कुर्यात सदा मंगल सावधान. सावध चांगलं शेवटचं मंगलाष्टक. आणि जर सावध नाही झालो गोच्या खावावं लागते. म्हणून सावध होणं गरजेचं. साधू संत सावध झाले, त्या वाटेनं तुम्ही आम्हाला जायचं आहे. सांगून गेले ते आधी दयानिधी ते संत, त्यांनी आपल्याला ती वाट दाखवलेली आहे. त्या वाटेनं आपल्याला जायचं आहे. जात असताना आसोनी संसारी, ह्या संसारात राहा. पण काय कर, या संसारात राहून जर या संसारात तुला जर तरुण पैल तिरला ऐल तिरावून जर पैल तिरला तुला जायचं असेल तर काय कर, आसोनी संसारी जिभे वेगू करी. जीवा म्हणजे जीभ. या मुखानं, या जिभीनं त्या भगवंताचं भजन कर म्हणले.
असं वेदशास्त्र पुराण तुला हात वर करून सांगायला लागलेत. वेदशास्त्र उभारी बाहे सदा. काय मुखानं देवाचं भजन कर, दिनभर करा काम धंदा, घडीभर आठवा गोविंदा. दिवसभर कर तुझं काम, पण घडीभर तू जाऊन त्या देवळात भजन कर देवाचं. जिबले तुला काय धंदा, घडीभर आठवा गोविंदा. तिलाच काम लावलं पाहिजे. कारण ही जी जीव आहे ना, ही 52 अक्षर बोलती. 52 अक्षर, 16 स्वर आणि 36 व्यंजन एवढं बोलती. जवा नवीन पोपट हा लागला मिठ मिठ बोलायला, ही मिठू मिठू बोलायला लागते. 16 स्वर आणि 36 व्यंजन. किती आहे? 1.5 इंचाची आहे. ही काय करू शकते? 6 फुटाचा माणूस गार सुद्धा करू शकते, 6 फुटाचा माणूस तारू सुद्धा शकते. ही 1.5 इंचाची बाई 6 सुनात भांडण लावू शकते, 6 सुनाचं भांडण मिटू पण शकते. एवढी ताकद हिच्यामध्ये, ह्या जिभेमध्ये. ह्या जिभेला जिभे वेगू करी, ह्या वेगानं म्हणजे प्रकर्षानं बाबा तू क्षणोक्षणाला त्या भगवंताचं भजन केलं पाहिजे. कारण जिभेनं भगवंताचं भजन करता येते, नाही तर ही दुसरंच काहीतरी मग बोलत बसते. कारण नामाविनं मुख सर्पाचे ते बिळ म्हणले, जीवा नव्हे काळ सर्प आहे. ही जीभ मग काही उपयोग नाही म्हणले हिचा. ही जर भजना देवाच्या भजनाला जरी उपयोगाला आली तर हिचा उपयोग नाही, तर ही जीभ असून काही कामाची नाही. कारण ही काय करू शकते? एकदा दाताचं आणि जिभीचं भांडण लागलं म्हणा, आणि दात म्हणले म्हणे जिभीला. कबीरदास महाराज म्हणतात, दंत कहे जीभ को तुम 32 समय, दंत कहे जीभ को हम 32 तू अकेली माय, एक बार चांच खाऊ तो फिर्याद कहां ले जाए. दात म्हणले जिभीला, अगं जिभले जास्त वळवळ करू नको, आम्ही 32 जण आहोत आणि तू एकटीच आहेस. जर आमच्या तावडीत पडलीस तर तुझं काही खरं नाही. कोण म्हणतात? दात म्हणतात जिभीला. तेव्हा जीभ काय म्हणते? जीभ काय दंत को तुम 32 समय अकेली माय, एक बार तेडी चलेंगे तो 32 गिर जाए. मला माहिती आहे म्हणले तुम्ही 32 जण आहात, पण बेट्यानो जर मी जर थोडी बाजूला जर गेले ना, एकही राहत नाही. आणि जर मग बुकातले दात पडून गेले तर मग राम म्हणता येत नाही, लांब होऊन जाते. लांब म्हणता येते, लांब लांब म्हणते, मग प्रकरण लांबच आहे. मग ते प्रकरण लांबू नये असं जर वाटत असेल तर जोपर्यंत हे गाव हे देह सुरक्षित आहे तोपर्यंत आपल्याला देवाचं भजन करायचं आहे. कारण हा जन्म जर पुन्हा गेला, हे जर देह जर सुटला, पुन्हा भजन नाही, पुन्हा नाही होऊ शकत. हे जोपर्यंत सुरक्षित आहे तोपर्यंत भगवंताचं भजन आहे. म्हणून त्या जिभेला आपण वळण लावलं पाहिजे की भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी. नाहीतरी 3.5 हाताची गाडी ही खड्यात घालू शकते. कारण का? ह्या देहामध्ये विकार आहेत, काम क्रोध मद मत्सर ही विकार आहेत. हे चोर आहेत परमार्थामधले, हिचं वाटोळ करतात. एका कवीनं छान लिहिले बघा, गाडी गाडी चालली राव आयुष्याचे, वाट पुढं आहे लई धोक्याची. मन दादा रे गाडी जपून हान रे, काम क्रोध बैलाचे ओढ कासरे. गाडी जपून जरा हान, भीती उलटायचे, वाट पुढं आहे लई धोक्याची. पुढे धोक्याची वाट आहे. गाडी नीट हाकता आली पाहिजे आपल्याला. आणि म्हणून या इंद्रियाला साधू संतांनी कामं लावली, आपण सुद्धा लावणं गरजेचं आहे. आपण सुद्धा लावणं गरजेचे. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठ्ठलाचे गुण, मनात येथे धाव घेई राय विठ्ठलाचे पायी. ह्या प्रत्येक इंद्रियाला साधू संतांनी कामं लावले. आपण मोकळे सोडलेत, वावरा ढोर सोडले. आपले इंद्रिय आपल्या ताब्यात नाहीत. साधू संतांचे महात्म्यांचे इंद्रिय त्यांच्या ताब्यात होते, म्हणून ती प्राप्ती त्यांना झाली. तुकोबा एका ठिकाणी म्हणतात, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा लागला से. तुकोबाची जीभ रात्रंदिवस विठ्ठल 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 करायची. रामेश्वर भट्टांनी जेव्हा ती जीभ त्यांची ओढली तेव्हा रोमारोमातून आवाज येत होता विठ्ठल विठ्ठल. तसं या इंद्रियाला सवय लागली पाहिजे. का लागली पाहिजे? पडिले वळण इंद्रिया सकळा, भाव तो निरळा नाही तुझ्या. एकदा इंद्रियाला वळण लागलं की ते तसंच करतं. मग त्याला काय चांगलं वळण लावायचंय का वाईट लावायचंय आपण ठरवलं पाहिजे. म्हणून साधू संत म्हणतात, जिवे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाहे सदा. त्या इंद्रियाला आपण वळण लावलं पाहिजे. साधू संत ग्रंथ आपल्याला हात वर करून सांगायला लागलेत, पण आपण ऐकायला तयार नाही. आपलं कसं व्हायलंय?
लहानपणी आई म्हणाली, पुन्हा सगळं जरी खोडगळपणा कराले, ती शेजारीन भांडे त्याला, अहो तुमच्या लेकराला काहीतरी सांगा. तेव्हा आई म्हणाली, अहो आई मी सांगून सांगून थकले हो, काय सांगावं त्याला काही कळत नाही. पुन्हा मोठं झालं, पुन्हा संसारामध्ये लग्न केलं, पुन्हा नीट वागना, शेजाऱ्यासंग भांडणं दारू पिऊन करायला लागलाय. पुन्हा शेजारीने येऊन लोक सांगायला आलेत, अहो बाई तुमच्या मालकाला काहीतरी सांगा. तेव्हा बायको म्हणाली, अहो काय सांगू, मी सांगून सांगून थकले म्हणली, यांना काही कळत नाही म्हणली. पुन्हा म्हातारं झालं, पुन्हा उगा आपलं काहीतरी टपर घराणं लावायला लागले, पुन्हा सुना नातू म्हणायला लागलेत, अहो म्हाताऱ्याला काही समजून सांगा. तेव्हा सगळे म्हणाले, अहो जाऊ द्या साठीन बुद्धलाटी, त्यांना काही कळना झाले. म्हणजे लहानपणी म्हणाली माय कळना झाली, तरुणपणी म्हणाली बायको कळना झाली, बायको म्हणाली यांना काही कळना झाले, आणि म्हातारपणामध्ये नातू सुना म्हणाला की म्हाताऱ्याला काही कळना झाले. मग तुला कळतंय कधी? तुला कळण्याचं वय काला जन्म वाया गेला. म्हणून कळणं गरजेचं आहे. ज्याला ज्याला कळलंय त्या प्रत्येकाने इंद्रियाला कामं लावले, तर इंद्रियाचे दास नाही झाले, इंद्रियाचे मालक झाले. आणि म्हणून त्यांचा उद्धार झालेला आहे. देव पायाशी गेलो माझा मी तर देव झालो. एवढंच नसून एवढी शक्ती त्यांच्यामध्ये निर्माण आली. तुका म्हणे वह्या जैशा तारी येल्या लाह्या, त्या तरलेत, त्यांचा उद्धार झालेला आहे. एवढी त्या भगवंताच्या नामामध्ये शक्ती आहे. जर आपण तशा भक्तिभावाने निष्ठेने त्या भगवंताचं नामस्मरण केलं तर. आणि म्हणून म्हटलंय की हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. आणि ते पुण्य आपल्या पदरामध्ये पडावं, त्या सुखाची प्राप्ती आपल्याला व्हावी, म्हणून गाववासियांनी हा सप्ताह या ठिकाणी घडून आणलेला आहे. 7 दिवस साक्षात या ठिकाणी पंढरपूर अवतरणार आहे. आणि म्हणून ही पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा ही माझ्याकडे सुपूर्द केलेली होती. आणि म्हणून आजच्या प्रसंगी महाराज आपल्याला सांगतात की बाबा त्या देव आपल्याला ओळखता आला पाहिजे, ते देवाचं द्वार आपल्याला ओळखता आलं पाहिजे. ते देवाचं द्वार जर आपल्याला ओळखता जर आलं तर श्लोकातील 4 मुक्ती आपल्याला प्राप्त होतात. कशानं होता त्याचं साधन सांगितलंय. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. की हे संसारिक माणसाला उपदेश केला आणि सगुण देवाची भक्ती करायला आपल्याला सांगितले. बाबा संसारात राहा, असोनी संसारी जिभे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाहेर सदा. मग हे ज्याला ज्याला कळलं, ज्यांनी ज्यांनी हे केलं, मग लोक म्हणले महाराज की हे तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, मग असा काही पुरावा तुमच्याकडे आहे का, कोणाचा काय उद्धार झालाय का. मग असं केल्याच्या नंतर बघा प्रत्येक माणसं काय म्हणतात, गॅरंटी वॉरंटी काय आहे का, तुमच्याकडे काय पुरावा काय मागतात, पुरावा मागतात. साधं तुम्ही एखाद्या ऑफिसला जर गेलं तर आपल्याला आधार कार्ड मागतात. तसं काही इथं सामान्य संसारामध्ये लोक साधू संत उपदेश करत असताना लोकांनी प्रत्येक प्रश्न केला, बनले बाबा याचा काही पुरावा तुमच्याकडे आहे का, कोणाचा उद्धार झालाय ते शेवटच्या चरणामध्ये
ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुना, द्वारकेचा राणा पांडवा घरी. महाराज काय पुरवायचं आहे म्हणले, तर महाराज म्हणतात द्वारकेचा राणा पांडवा घरी. भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या अर्जुनाचा रथ हाकत होते, घोडी धुतली, जनाबाई संग दळण दळलं, कबीराचे शेले विणले, नाथा घरी कावडीनं पाणी भरलं मायबाप. आणि देव भक्ताची कामं करतो आणि ती कामं केलेली आहेत, ती पुरावे महाराजांना दिलेले आहेत. आणि म्हणून तो भगवंत भक्ताच्या घरी येतो आणि भक्ताची कामं करतो. आम्ही वै या सुखा कारणे देव वेडावला, या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोने संत सदनी राहिला. वैकुंठ सोडोने संत सदनी राहिला. धन्य धन्य ते वैष्णव सदना, धन्य धन्य ते वैष्णव सदना. ते लक्ष्मी सहित शोभे नारायणा, ते लक्ष्मी सहित शोभे नारायणा. या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोने संत सदनी राहिला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. ती येऊन भक्ताची अशा पद्धतीनं काम करतो भगवंत. आणि म्हणून त्या निष्ठेनं आपण भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. आणि जर त्या भगवंताचं आपण नामस्मरण केलं, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, जर आपण असं जर म्हटलो तर पुण्याची गणना कोण करेल. आणि म्हणून या मानवी जन्माला आल्याच्या नंतर तो देव आपल्याला ओळखता आला पाहिजे. या मानवी जन्माला आल्याच्या नंतर त्या देवाच्या दारामध्ये जाऊन क्षणभर उभं राहण्याचं भाग्य या मानवी जन्माला येऊन प्राप्त झालं पाहिजे. जर ते भाग्य जर आपल्याला प्राप्त झालं, 4 मुक्ती आपल्याला या ठिकाणी प्राप्त होतात. त्या 4 मुक्ती प्राप्त होण्यासाठी पुन्हा महाराज हरिमुखे म्हणा आपल्याला म्हणत आहेत, ह्या संसारात राहा, हरीचं भजन करा. त्या हरीचं भजन केल्याच्या नंतर भगवंत येऊन साधू संतांची भक्ताची काम हीच निष्ठेने करतो. आणि म्हणून साधू संतांची हर विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. आणि म्हणून महाराज आपल्याला जाता जाता सांगतात की आपली थोबाडानं विठ्ठल विठ्ठल म्हणलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठल अशा पद्धतीनं आज मौजा डोरली या